नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल जो एक जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तरीही या व्हिडिओमध्ये आपण त्या अपडेटबद्दल चर्चा करणार आहोत. तर ही अपडेट कोणती आहे तलाठी भरती संदर्भात, तर याविषयी संपूर्णपणे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कालच्या तारखेला एक अपडेट आलेली आहे तलाठी भरती संदर्भात ही अपडेट कशा संदर्भात होती की जी तलाठी पदभरती आहे, तर ही तलाठी पदभरती कोण घेणार आहेत याविषयी गेल्या अनेक दिवसापासून, वर्षापासून ही चर्चा रंगली होती की TCS घेणार की MPSC घेणार की IBPS घेणार. तर या गोष्टीला आता कालच्या GR नुसार पूर्णविराम लागलेला आहे. आता ही परीक्षा तलाठी पदभरती जी आहे ती आता MPSC घेणार आहे, हे आता 100% नक्की झालेलं आहे. तर मी या भरती संदर्भात जे काही छोटी छोटी म्हणा किंवा महत्त्वाची जी अपडेट आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा आहे परीक्षेचे स्वरूप. तर परीक्षेचे स्वरूप कसे असते याविषयी जर आपण म्हटलं तर परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपण जर बघितलं तर एकूण 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नामध्ये 4 स्लॉट केलेले असतात, जे की 25-25 मार्कांचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे एकूण जो आपला पेपर असणार आहे तो 100 प्रश्न आणि एकूण 200 गुण असणार आहे. यापैकी पहिला स्लॉट आहे मराठी विषयाचा आणि यासाठी एकूण 25 प्रश्न असणार आहे, ज्यासाठी एकूण 50 गुण दिले जातील. सोबत दुसरा जो स्लॉट आहे तो सामान्य ज्ञान हा असणार आहे आणि यासाठी एकूण 25 प्रश्न म्हणजे 50 गुण दिले जातील. आणि तिसरा जो स्लॉट आहे तो इंग्लिश विषयासाठी आहे, इंग्रजीसाठी, आणि यासाठी एकूण 25 प्रश्न असतील आणि याला सुद्धा एकूण 50 गुण आहेत. आणि शेवटचा जो आहे स्लॉट आणि त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असतील आणि याचे एकूण 25 प्रश्न आणि 50 गुण. तर या प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील आणि याला एकूण टोटल 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर हे झाले परीक्षेचे स्वरूप. आता जर आपण बघितलं तर दुसरी जी अपडेट आहे ती वयोमर्यादा. वयोमर्यादेमध्ये जर आपण बघितलं तर ओपनसाठी वेगळी आणि इतर जे सामाजिक आरक्षण आहे त्याच्यासाठी वेगळी असतात. ओपनसाठी जे वयोमर्यादा आहे ते 18 ते 38 वर्ष इतकी असणार आहे आणि इतर ज्या कास्ट आहे तर या कास्टसाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 वर्ष ते 43 वर्ष इतकी असणार आहे. परंतु याच्यामध्ये आणखी काही समांतर आरक्षण असतात, जसे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग यासाठी वेगळं असणार आहे. जर आपण सुरुवातीला पहिलं बघितलं, स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक हे दोन्ही वेगवेगळे आहेत. यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 45 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यासाठीची जी वयोमर्यादा आहे ती सुद्धा 45 वर्ष आहे. त्याच्यानंतर बघूया आपण खेळाडूसाठी वयोमर्यादा 43 वर्ष असणार आहे आणि दिव्यांग जो आहे तो दिव्यांगासाठी सुद्धा वयोमर्यादा 45 वर्ष आहे. नंतर एक राहिलं ते आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार, यासाठीची वयोमर्यादा 55 वर्ष असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपण जर या परीक्षेसाठीचा जर वेळ बघितला तर या पदभरतीसाठी तलाठी परीक्षेसाठी एकूण वेळ 2 तासाचा असतो, म्हणजेच आपल्याला 120 मिनिटे मिळतात. ठीक आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण पेपर संपवायचा आहे, त्यामुळे अभ्यास चांगला जोमात सुरू असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर शैक्षणिक पात्रता हा महत्त्वाचा टप्पा आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये जर आपण पाहिलं तर यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. ठीक. सोबतच MSCIT सुद्धा याला लागतं, परंतु ते म्हणजे कसं आवश्यक नाही, त्याला सूट दिलेली आहे. 2 वर्षामध्ये आपल्याला ते पूर्ण करावयाचं असतं, त्यामुळे परीक्षेच्या वेळी MSCIT नसलं तरी चालतं. ठीक आहे. परंतु कोणत्याही शाखेचा आपण पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे पगार. ठीक आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे पगार. मूळ जे वेतन आहे आपलं, तर हे वेतन किती असणार आहे, तर मित्रांनो तलाठी जे पद आहे ते S8 मध्ये येते आणि याचा जो बेसिक आहे तो 25,500 ते 81,100 याप्रमाणे असणार आहे आणि ग्रेड पे जो आहे तो 2400 ग्रेड पे असणार आहे. म्हणजेच काय, तर आपण जेव्हा या पदावर रुजू होणार आहोत त्या दिवशी किंवा सुरुवातीला आपला जो पगार असणार आहे तो इन हँड 38 ते 40 हजारापर्यंत असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर
याबाबत जे काही छोटे छोटे किंवा इतर जे मुद्दे असतील त्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ काढणार आहोत. तत्पूर्वी याविषयी एक महत्त्वाचा अपडेट किंवा महत्त्वाची आपली शंका होती ती म्हणजे तलाठी पेपर जे आहे किंवा परीक्षा जी आहे ती कोण घेणार आहे. तर याविषयी आधीच आपण सांगितलं आहे, काल निघालेल्या GR नुसार MPSCने आता स्पष्ट केलेलं आहे की तलाठीची जी परीक्षा आहे ती स्वतः MPSCच घेणार आहे आणि इतर पदांचा सुद्धा त्यांनी यामध्ये समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात जी काही अपडेट आपण बघितली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.